बिहारमध्ये एनडीएने क्रॉस केलाय 100चा आकडा आणि यामध्ये जेडीयू आता सध्या बिहारमधला सर्वात मोठा पक्ष दिसून येतोय. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त कार्यकाळ असलेले नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू झाल्या आणि तशी शक्यताच दिसून येते आणि बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार हे सांगणारे एक्झिट पोलचे आकडे समोर आले होते. त्याच्या विपरीत परिस्थिती दिसून येत असल्या कारणाने बिहारमध्ये मोठा पक्ष कोणता, जेडीयू की आरजेडी, हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. सोबतच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने 51 उमेदवारांची यादी जाहीर केली होती, मात्र आता ते मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर हे राजकारण सोडतील की काय अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू या पक्षाने भाजप आणि इतर काही पक्षांना मागे टाकत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यामुळे आता एनडीए पुढे आहे. महागठबंधनावर आघाडी करताना एनडीए दिसून येत आहे, पण हा संघर्ष बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी यांच्यातला दिसून येतोय. पण आरजेडी ज्या पद्धतीने मागे पडत चालली आहे, त्यामुळे जेडीयू हा बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरतो की काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. काय घडेल पुढे बघणं फार महत्वाचं आहे.